आज आपण रवा पिझ्झा बनवणार आहोत। तर त्यासाठी अर्धी वाटी रवा एका बाउलमध्ये टाकायचा आहे। त्यामध्ये 2 चमचे दही टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचाभर आपल्याला तेल टाकायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये थोडं पाणी टाकून याचं छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। जास्त दाटसरही नाही आणि जास्त पातळही नाही, असं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। आता आपल्याला हे मिश्रण 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता आपल्याला एका तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे। जेवढा आपल्याला पिझ्झाचा बेस हवा आहे तेवढा आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे। मग त्याच्या कडेला छान तेल टाकायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला छान शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान झालेला आहे। आता आपण याला उलथून घेऊया। आता यावर टोमॅटो सॉस लावायचा आहे, नाहीतर मग पिझ्झा सॉस लावायचा आहे। मी या ठिकाणी पिझ्झा सॉस लावलेला आहे। आता आपण यावर थोडंसं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकूया आणि चीज छान किसून टाकूया। तुम्ही या ठिकाणी मोझरेला चीजचा वापर देखील करू शकता। आता आपल्याला यावर अशा प्रकारे कांदा चिरून घ्यायचा आहे, तो ठेवायचा आहे। शिमला मिरची देखील चिरून घ्यायची आहे आणि सोबतच टोमॅटो देखील या पद्धतीचं चिरून ठेवायचा आहे आणि यावर चीज छान किसून घ्यायचा आहे, मस्त किसून घालायचं आहे आणि यावर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो थोडंसं टाकायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे 1-10 मिनिटासाठी। तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा या ठिकाणी मस्त रेडी झालेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एन्जॉय करा।